नमस्कार. या एक्सेल शीटमध्ये आपण मंथ वाईज सेल्स रिपोर्ट घेतला आहे, ज्यामध्ये या कॉलममध्ये प्रोडक्ट्स आहेत ABCDE आणि रोमध्ये आहेत मंथ्स आणि या सर्व व्हॅल्यू आपण मंथ वाईज या ठिकाणी एंटर केले आहेत. प्रोडक्टमध्ये कुठलाही प्रोडक्ट सिलेक्ट केलं आणि त्याचा कुठलाही मंथ सिलेक्ट केला तर त्या मंथची प्रोडक्ट व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला शो होते. तर ही कमाल आहे इंडेक्स मॅच या फंक्शनची. इंडेक्स मॅच हे दोन फंक्शन्स आपण कंबाईन करून या ठिकाणी लुकअप व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. तर इंडेक्स मॅच कसा यूज करायचा ते शिकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा. तर सुरुवातीला मी या ठिकाणी हा फॉर्म्युला डिलीट करत आहे. आपला फर्स्ट क्रायटेरिया हा असणार आहे, म्हणजे लुकअप व्हॅल्यू ही असणार आहे प्रोडक्टची आणि सेकंड ही मंथची असणार आहे. सुरुवातीला आपण फक्त प्रोडक्टची लुकअप व्हॅल्यू या टेबलमधून आपण फाइंड करणार आहोत. तर तो टाईप करून इंडेक्स असं टाईप करा आणि ब्रॅकेटला ओपन करा. या ठिकाणी फंक्शनचे हायलाइट्स तुम्हाला दिसतील, त्यामध्ये बोल्ड आहे ॲरी. तर ॲरी आपली असणार आहे संपूर्ण आपल्या व्हॅल्यू, फक्त व्हॅल्यू घ्यायचे आहेत प्रोडक्टच्या आणि मंथ वाईज व्हॅल्यू. तो पूर्ण टेबल आपण सिलेक्ट केला आहे. टेबल सिलेक्ट केल्यानंतर कॉमा द्या आणि नंतर रो नम असं हायलाईट झालं आहे. तर यामध्ये आपण मॅच हे फंक्शन यूज करणार आहे. तर सिम्पली मॅच असं टाईप करून ब्रॅकेटला ओपन करा. नंतर लुकअप व्हॅल्यू आपली असणार आहे, सुरुवातीला आपल्याला प्रोडक्टवरती फोकस करायचा आहे. तर या सी प्रोडक्टची व्हॅल्यू आपल्याला बघायची, म्हणजे लुकअप व्हॅल्यू आपली सी अशी असणार आहे. सी प्रोडक्ट ज्या सेलमध्ये टाईप केला आहे ते सेल, म्हणजे जेव्हा जेव्हा आपण या सेलमधील व्हॅल्यू चेंज करू तर तो B11 या सेलमधील व्हॅल्यू घेईल आणि त्यानुसार रिझल्ट चेंज होत राहील. म्हणून B11ला आपण क्लिक करून नंतर कॉमा प्रेस करायचा आहे. आता लुकअप ॲरी प्रोडक्ट आपण तर सिलेक्ट केलं, परंतु ती प्रोडक्टची लिस्ट असणार आहे आपले लुकअप ॲरी. त्यानंतर कॉमा टाईप करा आणि या ठिकाणी हायलाईट होतंय एक्झॅक्ट मॅच. तर आपल्याला एक्झॅक्ट मॅचचा रिझल्ट पाहिजे आहे, म्हणून 0 असं टाईप करा आणि ब्रॅकेट क्लोज करा. तर आपला मॅचचा फॉर्म्युला कंप्लीट झाला आहे. आपण पुन्हा इंडेक्समध्ये आलो आहोत. आता इंडेक्समध्ये एंटर झाल्यानंतर कॉमा क्लिक केल्यानंतर कॉलम नंबर असं हायलाईट होत आहे. तर कॉलम नंबर आपल्याला आता फेब्रुवारीची जर व्हॅल्यू बघायची असेल तर आपल्याला 1 आणि 2 नंबरचं कॉलम या ॲरीमधून घ्यावा लागेल. म्हणून 2 या ठिकाणी मी टाईप केलं आहे, ब्रॅकेटला क्लोज करून एंटर केलं आहे. तर फेब्रुवारीमधील प्रोडक्टच्या व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला शो झाल्या आहेत. प्रोडक्ट मी D असं केलं तर Dची व्हॅल्यू या ठिकाणी शो झाली आहे. आता आपण फक्त 2 नंबरचा कॉलम म्हणजे फेब्रुवारीचा कॉलम या ठिकाणी घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी मंथ जर चेंज केलं तर त्या पद्धतीने तुमचा रिझल्ट हा चेंज होणार नाही, फक्त फेब्रुवारीचेच व्हॅल्यू या ठिकाणी दिसत आहे. म्हणून आपल्याला मंथला देखील आपल्याला लुकअप द्यायचा आहे. म्हणून आपण याच फॉर्म्युलेला F2 करून एडिट करणार आहोत आणि ज्या ठिकाणी 2 असं टाईप केलं आहे, म्हणजे 2 नंबरचा जो कॉलम दिला होता त्याऐवजी आपल्याला मंथचा क्रायटेरिया अप्लाय करायचा आहे. म्हणजे काय होईल, जो मंथ या ठिकाणी टाईप करू त्या मंथची आपल्याला या ठिकाणी लुकअप व्हॅल्यू दिसेल. म्हणून हा जो 2 नंबरचा कॉलम आहे त्याऐवजी मी पुन्हा मॅच असं फंक्शन यूज करणार आहे. म्हणून मॅच टाईप करून ब्रॅकेटला ओपन करा. त्यानंतर लुकअप व्हॅल्यू आपली असणार आहे मंथ, नंतर कॉमा द्या आणि लुकअप ॲरी आपली असणार आहे मंथची संपूर्ण रो सिलेक्ट केल्यानंतर आपली लुकअप ॲरी ही कंप्लीट झाली आहे. ती रेंज आपली कंप्लीट झाली आहे C2 ते H2 पर्यंत. नंतर सिम्पली कॉमा प्रेस करा, एक्झॅक्ट मॅचसाठी 0 प्रेस करा आणि ब्रॅकेट क्लोज करा. अशा पद्धतीने आपला फॉर्म्युला हा कंप्लीट झाला आहे. आपण आता एंटर करून मंथ चेंज करून बघूयात. तर एप्रिलची 22,455 D प्रोडक्टची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला ऑटोमॅटिकली शो झाली आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रोडक्टची मंथ वाईज सेल असेल
किंवा एखाद्या प्रोडक्टचा इयर वाईज चेंज झालेला रेट तुम्हाला फाइंड करायचा असेल तर त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करू शकता। आता तुम्हाला प्रोडक्ट तुमचे या ठिकाणी आणखी मल्टिपल प्रोडक्ट्स आहेत असं गृहीत धरूया। आता मला हा फॉर्म्युला मल्टिपल प्रोडक्टसाठी यूज करायचा आहे, तर मी सिम्पली कॉपी केलं आणि खाली जर पेस्ट केलं तर माझा रिझल्ट हा NA असा दाखवते। तर त्याचं एक कारण असं आहे, जेव्हा तुम्ही वरचा फॉर्म्युला कॉपी करून खाली पेस्ट करता तर म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ते C3 पासनं आपला टेबल ॲरी सुरू झाली होती, पण तोच फॉर्म्युला मी खाली कॉपी पेस्ट केल्यानंतर C4 पासनं सुरू झाले। तर आपल्याला हा टेबल फिक्स करायचा आहे, पुन्हा ही जी रेंज आहे ती फिक्स करायची आहे आणि ही पण रेंज फिक्स करायची आहे। तर 1 नंबरच्या फॉर्म्युलामध्येच आपल्याला ती फिक्स करावं लागेल, म्हणून त्या रेंजच्या मध्ये क्लिक करून सिम्पली F4 प्रेस केलं तर ही सेल लॉक होते। पुन्हा समोरची सेल देखील लॉक करायची आहे। पुन्हा B3 ते B7 त्याला देखील F4 आणि F4 असं प्रेस करायचं आहे आणि पुन्हा C2 ते H2 ची जी रेंज आहे तिला देखील आपल्याला लॉक करायचं आहे। अशा पद्धतीने सर्व रेंज ज्या आहेत त्या आपण लॉक केल्या आहेत, म्हणजे हे जानेवारी पण लॉक झालं आहे, ABCDE पण लॉक झालं आहे आणि हा टेबल पण लॉक झालेला आहे। तर आपण आता एंटर केल्यानंतर कॉपी करून हा फॉर्म्युला खाली पेस्ट केला तर आपल्या व्हॅल्यू या ऑटोमॅटिकली शो होतील आणि आपली जी सिलेक्शन आहेत तो टेबल हा फिक्स होऊन जाईल। अशा पद्धतीने इंडेक्स मॅथचा उपयोग करून तुम्ही कुठलेही रिझल्ट्स या ठिकाणी शो करू शकता। अशाच पद्धतीच्या फंक्शन्स आणि ट्रिक्ससाठी एक्सेल डेस्कच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये टाका। धन्यवाद।